नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत BKS अय्यंगार यांच्याबद्दल. भारत ही योगाची भूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या योग परंपरेला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या महान व्यक्तींमध्ये BKS अय्यंगार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते जगप्रसिद्ध योगगुरू होते. त्यांनी योगाला आधुनिक काळात नवी ओळख मिळवून दिली. त्यांचे पूर्ण नाव बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराज अय्यंगार असे होते. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1998 रोजी झाला. त्यांचे जन्मस्थान कर्नाटकमधील बेल्लूर हे गाव होते. त्यांचे बालपण अनेक अडचणींमध्ये गेले. लहानपणी त्यांची प्रकृती खूप अशक्त होती. त्यांना मलेरिया, क्षयरोग आणि इतर आजारांनी त्रस्त केले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षणही नियमित होऊ शकले नाही. मात्र त्यांनी संकटासमोर कधीही हार मानली नाही. त्यांच्या आयुष्यात योगामुळे मोठा बदल घडून आला. योगगुरू तिरुमलाई कृष्णमाचार्य यांच्याकडून त्यांनी योगाचे शिक्षण घेतले. सुरुवातीला योगाभ्यास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांनी कठोर परिश्रम आणि सातत्य ठेवले. हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली. योगामुळे त्यांना नवे जीवन मिळाले. त्यानंतर त्यांनी योगाचा सखोल अभ्यास केला. योगशास्त्रातील विविध अंगांचे त्यांनी संशोधन केले. त्यांनी योगाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. शरीराची योग्य ठेवण आणि संतुलन यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या योग पद्धतीला अय्यंगार योग म्हणून ओळखले जाते. ही पद्धत जगभर लोकप्रिय आहे. या पद्धतीमध्ये आसनांची अचूकता महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक आसन योग्य प्रकारे करण्यावर त्यांनी भर दिला. योगाभ्यासासाठी त्यांनी विविध साधनांचा वापर सुचवला. दोरी, ब्लॉक आणि पट्ट्यांचा उपयोग त्यांनी लोकप्रिय केला. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना योग करणे सोपे झाले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. भारताबरोबरच परदेशातही त्यांची ख्याती पसरली. त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. जगभर योग वर्ग आणि कार्यशाळा घेतल्या. लाखो लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिकले. त्यांच्या शिकवणीचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी योगाला आरोग्याचा आधारस्तंभ मानले. त्यांच्या मते योग शरीर आणि मन यांचा समतोल साधतो. योगामुळे मानसिक शांतता मिळते असे ते सांगत. त्यांनी निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे होते. ते शिस्तप्रिय आणि मेहनती होते. विद्यार्थ्यांशी ते प्रेमाने वागत असत. योग शिकवताना ते अत्यंत बारकाईने मार्गदर्शन करत. त्यांनी योगावरील अनेक पुस्तके लिहिली. लाईट ऑन योगा हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाला योग विश्वातील महत्त्वाचे स्थान आहे. जगातील अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे. लाईट ऑन प्राणायाम हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक आहे. त्यांनी पतंजलीच्या योगसूत्रांवरही लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यामुळे योग शिक्षण अधिक सुलभ झाले. त्यांनी पुण्यात योग संस्था स्थापन केली. त्या संस्थेतून हजारो विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाही. जगभरातील योगप्रेमींनी त्यांना आदर दिला. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाचे धडे घेतले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवला. त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेतली. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. पुढे त्यांना पद्मविभूषण हा देशातील उच्च नागरी सन्मान मिळाला. हे पुरस्कार त्यांच्या महान कार्याची पावती आहेत. त्यांनी आयुष्यभर योग सेवा केली. वृद्धापकाळातही त्यांचा उत्साह कायम होता. ते नियमित योगाभ्यास करत असत. त्यांचे जीवन प्रेरणादायी होते. त्यांनी जगाला आरोग्याचा अमूल्य संदेश दिला. योग हा जीवनाचा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्यामुळे योगाचा जागतिक प्रसार अधिक वेगाने झाला. आजही त्यांची योग पद्धती मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते. त्यांच्या विचारांचा प्रभाव लाखो लोकांवर आहे. त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. 20 ऑगस्ट 2014 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने योग विश्वाची मोठी हानी झाली. मात्र त्यांचे कार्य आणि विचार आज देखील जिवंत आहेत. BKS अय्यंगार हे भारतीय योग परंपरेचे तेजस्वी दीपस्तंभ होते आणि त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की माझ्या गुरुभगिनी नूतन जोशी यांनी देखील BKS अय्यंगार यांच्याकडे योगा शिकले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब देखील करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.